सणासुदीला ताटात करंजी आली की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. पण ही करंजी जर बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतून ओल्या नारळाच्या गोड सारणाने भरलेली असेल तर तिची चव काही औरच असते. नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वादिष्ट अशा ओल्या नारळाच्या करंज्या. ह्या करंज्या तुम्ही गणपती गौरीसाठी बनवू शकता किंवा आता नारळी पौर्णिमा येणार आहे तेव्हा त्यासाठीही बनवून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता. आता पारीसाठी आपण प्रथम पीठ मळून घेऊया. बाउलमध्ये 1 वाटी मैदा आपण घालूया. त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि चमच्याने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे संपूर्ण मिश्रणाला लागले पाहिजे. आता लगेचच आपण ह्या करंज्या वरून खुसखुशीत व्हाव्यात त्यासाठी इथे तेलाचे मोहन करून घेतले आहे. 2 चमचे तेल कडकडीत असे गरम करून घेतले आहे. ते आपण ह्या मिश्रणावर घालूया आणि व्यवस्थितपणे चमच्याने एकजीव करून घेऊया. पिठाला मोहन अगदी एकसारखे लावून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण थोडेसे गरम असल्यामुळे मी इथे चमच्याचा वापर करत आहे. थोडे मिश्रण हाताला सोसेल इतपत झाले की लगेच संपूर्ण मोहन अगदी पिठाला व्यवस्थितपणे मी चोळून घेणार आहे. त्यामुळे या करंज्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात. आता अशा प्रकारे मोहन व्यवस्थितपणे आपण पिठाला चोळून घेतले आहे. अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे. लगेचच आपण त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून थोडा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त जर घट्टसर गोळा तयार करून घेतला तर मिश्रण फारच घट्टसर होण्याची शक्यता असते, कारण यामध्ये मी बारीक रवा घातला आहे. आता अशा प्रकारे आपण थोडे थोडे पाणी घालून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. अगदी परफेक्ट असे आपण पीठ मळून घेतले आहे. आता त्यातील रवा व्यवस्थित फुलावा यासाठी मी भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 10 ते 15 मिनिटे हे पीठ व्यवस्थितपणे रेस्ट करून घेणार आहे. म्हणजे त्यातील रवाही फुलेल आणि पीठ जे आपण मळून घेतले आहे ते घट्टसर असेही तयार होईल. आता पीठ आपण रेस्ट होईस्तोवर लगेचच सारण बनवून घेऊया. इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. लगेचच 2 चमचे आपण त्यामध्ये तूप घालूया. तूप थोडेसे वितळवून घेतल्यावर लगेचच 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घालूया आणि तुपावर साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे एक समान प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातील मॉइश्चर व्यवस्थितपणे निघून जाते आणि ह्या ज्या आपण करंज्या बनवत आहोत त्या टिकण्यासही मदत होते. म्हणून तुपावर साधारणतः 3 ते 4 मिनिटे नारळाचा चव अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे. 4 मिनिटांनंतर पाहू शकता नारळाचा चव मी व्यवस्थितपणे परतून घेतला आहे आणि थोडासा सुटसुटीत असा झाला आहे. म्हणजे त्यातील मॉइश्चर व्यवस्थितपणे निघून गेले आहे. आता लगेचच त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि साखरेचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. म्हणजे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ पावडर इथे मी प्रमाण घेतले आहे. तुम्ही फक्त साखरेचंही हे सारण बनवू शकता किंवा गुळाचेही सारण बनवू शकता. पण गूळ आणि साखर अशा प्रकारे समान प्रमाणात घेतल्यामुळे हे जे आपण सारण बनवत आहोत ते परफेक्ट सुटसुटीत असे तयार होते. त्यानंतर चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता अशा प्रकारे पुन्हा आपण अगदी सुटसुटीत होईस्तोवर हे सारण ढवळत राहूया. गॅस इथे स्टार्ट टू एंडपर्यंत मंदच ठेवायचा आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता साखर आणि गूळ व्यवस्थितपणे खोबऱ्याबरोबर एकजीव झाले आहे. सर्वात शेवटी आपण चवीनुसार इथे वेलची जायफळ पूड घालूया. वेलची जायफळ पूड मी अर्धा चमचा छोटा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटे अशा प्रकारे सतत ढवळून त्यातील मॉइश्चर व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि सुटसुटीत असे आपण सारण तयार करून घेऊया. पाहू शकता आपण पाणी पूर्णपणे त्यातील काढून घेतले आहे. म्हणजे अजिबात अगदी पाण्याचा अंश त्यामध्ये नाही आहे. आता गॅस बंद करून हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर पारीसाठी जे पीठ मळून घेतले होते त्यावरील झाकण अशा प्रकारे काढून घेतल्यावर एकसारखे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ अगदी घट्टसर असे झाले आहे. इतपतच आपल्याला पीठ घट्टसर असे हवे आहे. लगेचच आपण त्याची
अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊया. इथे चपातीच्या आकाराची मी गोळे तयार करून घेत आहे, कारण आपण याची पोळी लाटून घेऊन नंतर मग आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घेऊया. एवढ्या पिठाचे 4 गोळे मी तयार करून घेतले आहेत. आता लगेचच याची पोळी लाटून घेऊया. त्यासाठी मैद्यामध्ये अशा प्रकारे गोळा व्यवस्थितपणे गोळून घेतल्यावर आणि पोळपाटावर दाबून घ्यायचा आहे आणि पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने पोळी लाटून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट पोळी आपण लाटून घेतली आहे. आता ह्याच्या पुऱ्या तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजची वाटी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढ्या छोट्या किंवा मोठ्या जशा तुम्हाला करंज्या हव्या आहेत त्याप्रमाणे पुऱ्या तयार करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया. पाहू शकता सर्व पुऱ्या मी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. आता आपण करंज्या बनवणार आहोत. त्यासाठी एक पुरी अशा प्रकारे हातावर घेतल्यावर चमचाभर त्यामध्ये सारण घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे दाबून घेतल्यावर कडेने अशा प्रकारे दुमड देऊया. जर दुमड तुम्हाला येत नसेल तर तुम्ही व्यवस्थितपणे पाण्याने कडा बंद करून घेतल्यावर चिरण्याच्या साहाय्याने कडा व्यवस्थितपणे कापून घ्यायचे आहेत किंवा साच्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. आता पाहू शकता करंजी परफेक्ट अशी मी तयार करून घेतली आहे. अशाच प्रकारे सर्व करंज्या मी व्यवस्थितपणे दुमडी मारून करून घेत आहे. पाहू शकता सर्व करंज्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता त्या आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी आधीच इथे गॅसवर एका कढईत मी व्यवस्थितपणे तेल तापवून घेतले आहे. पाहू शकता तेल व्यवस्थितपणे तापले आहे. आपण त्यामध्ये पिठाचा गोळा घातल्यावर लगेचच वर येत आहे. लगेचच हलक्या हाताने आपण करंज्या त्यामध्ये सोडूया आणि गॅस मंद करून व्यवस्थितपणे खुसखुशीत होईस्तोवर भाजून घेऊया, म्हणजेच तळून घेऊया. आता अशा प्रकारे करंजी सोडल्यावर लगेचच झारा लावायचं नाही. करंजी फुटण्याची तेलात शक्यता असते. म्हणून थोडीशी वर आल्यावर आणि एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर करंजी आलटून पलटून एक समान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे. पाहू शकता करंजी साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे एक समान रंगावर दोन्ही बाजूनी तळून घेतली आहे. अशा प्रकारे करंज्या तळून घेतल्यावर लगेचच त्यातील तेल निथळून एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ते चाळणीमधून बाहेर निथळून जाईल आणि ज्या आपण करंज्या बनवल्या आहेत त्या तेलकट होणार नाहीत. अशा प्रकारे सर्व राहिलेल्या करंज्या आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया. पाहू शकता दुसरी बॅच अगदी परफेक्ट अशी तळून तयार झाली आहे. लगेचच करंज्या आपण त्यातील तेल निथळून त्याच चाळणीत काढून घेऊया. म्हणजे त्यातील जे तेल आहे ते पूर्णपणे व्यवस्थितपणे निथळून जाईल. अशाच प्रकारे सर्व करंज्या मी तयार करून घेतल्या आहेत. लगेचच गरमागरम नारळाच्या करंज्या आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघताक्षणी खावीशी वाटणारी अशी ओल्या नारळाची खुसखुशीत अशी करंजी. ही करंजी 8 दिवस आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही, कारण यातील आपण सारण आहे ते व्यवस्थितपणे परतून घेतले आहे आणि त्यातील मॉइश्चर व्यवस्थितपणे निघून गेले आहे. त्यामुळे ह्या करंज्या खाताना अप्रतिम अशा लागतात. शिवाय आपण ह्यामध्ये गूळ आणि साखर दोन्ही वापरले आहेत. तुम्ही गूळ वापरू शकता किंवा साखरेच्याही तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. परफेक्ट अशा ह्या करंज्या तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड हाईप. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट आणि परफेक्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.